आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात भीम जन्म महोत्सव विविध अनेक कार्यक्रमाच्या मेजवानीसह सामाजिक उपक्रमाच्या आयोजनाने सर्वत्र जय भीममय वातावरण निर्माण झाले होते। त्या अनुषंगाने शेनगाव तालुक्यातील लिंबाळतांडा या ठिकाणी भीम अनुयायाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी लिंबाळतांडा या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी या प्रसंगी उपस्थिती दर्शवल्याने सर्व धर्म समभावाचे प्रदर्शन पाहावयास मिळाले। या कार्यक्रमाप्रसंगी श्री प्रल्हाद जाधव, रमेश केशव राठोड, शेषराव राठोड, शाळेचे मुख्याध्यापक पी.के. जवादे साहेब, विजय शेषराव राठोड, अंकुश जाधव, श्री चव्हाण सर, गजानन काळूराम राठोड, विष्णू गुंजाळकर, भागवराव जाधव, विश्वनाथ जाधव, सागर राठोड, अजय चव्हाण आदी मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवाला अभिवादन केले। या कार्यक्रमाप्रसंगी लिंबाळतांडा शाळेचे शिक्षक श्री लोणकर सर यांनी पंचशिला वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राविषयी आपले विचार मांडले। आणलं जातं बाबासाहेबांनी काय नाही केलं आपल्यासाठी। बाबासाहेबांनी आपल्याला 12 तास होते जे कामाचे ते 8 तासावर आणून ठेवले। बाबासाहेबांनी महिलांना, विशेषतः शूद्र महिला असतील, कोणत्याही जाती धर्मातील महिला असतील, त्या महिलेला वरती आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। म्हणून बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त आज आपण एवढंच करूया की बाबासाहेबांनी जे मूल मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपल्याला शिकणं फार महत्त्वाचं आहे। लहान मुलं असतील, मोठे माणसं असतील, सर्वांनी शिका, लहान मुलांना शाळेत पाठवा। जर बाबासाहेब म्हणतात की जो व्यक्ती शिकतो तोच मोठा होतो। जर शिकलं नाही तर मोठं कोणीच होणार नाही आणि आपण मानसिक गुलाम राहतो। आज परिस्थिती। या कार्यक्रमाची सांगता सर्व गावकरी मंडळींना अन्नदान वाटप करून हा भीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गावकरी मंडळीबरोबरच महिलांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी लिंबाळतांडा येथील जय भीम मित्र मंडळाचे शिवराम गवळी, परसराम गवळी, वामन गवळी, साहेबराव कांबळे, गौतम गवळी, अश्रुबा कांबळे, प्रेमानंद कांबळे, सुरेश गवळी, मरिबा कांबळे, विकास गवळी, आकाश गवळी, देवीदास कांबळे आदींनी अतिशय परिश्रम घेतले। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी हिंगोली। Audio Jungle.